सलाम स्तोत्र संहिता 42 आपण वाचलेला आहे आणि त्यातून आपण बोध घेणार आहोत। स्तोत्र संहिता 42 पासून 71 पर्यंत स्तोत्र संहितेचा दुसरा भाग आहे आणि या स्तोत्राचा लेखक नेमका दावीद आहे की इतर कोण आहे याविषयी अजूनही आपण ठामपणे सांगू शकत नाही, परंतु या ठिकाणी जे टायटल दिलेलं आहे पंडित रामाबाईंच्या बायबलमध्ये कोरहाच्या मुलांचे मास्किल म्हटलेलं आहे। मास्किल म्हणजे शिक्षण आणि कोरहाच्या बद्दल आपल्याला गणनाचं पुस्तक आणि दुसरे इतिहास यामध्ये आपल्याला त्यांची माहिती आपल्याला मिळते। दाविदाच्या काळामध्ये कोरहा याजकाच्या घराण्यातली जी मुलं होते त्यांनी वर्शिपमध्ये किंवा उपासनेमध्ये त्यांनी मंडळीचं जे आहे नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं आणि गणनाच्या पुस्तकामध्ये कोरहाचं जे घराणं होतं कोरहा याजकाचं जे घराणं होतं त्या याजकाच्या घराण्याने मोशे आणि अहरोन यांच्याशी भांडण केलं असं सांगितलेलं आहे आणि देवाने त्यांच्या भांडणामुळे त्यांना शासन केलेलं आपल्याला गणनाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं। आणि त्यांनी ही स्तोत्रे स्वतः लिहिली किंवा त्यांनी गाण्यासाठी इतर कोणीतरी ही स्तोत्रे लिहिलेली हे अजून स्पष्ट नाही, परंतु आपण हे म्हणू शकतो की हा जो स्तोत्रकर्ता आहे तो नक्की देवावरती भाव ठेवणारा, विश्वास ठेवणारा आणि तो देवाच्या सहवासात राहणारा असा व्यक्ती असावा हे आपल्याला या स्तोत्राच्या वाचनावरून आपल्याला समजून येईल। आणि वचन 1 आणि 2 यावेळेस आपण वाचूया। जशी हरणी पाण्याच्या ओघासाठी धाप टाकते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी धाप टाकतो। माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे। मी केव्हा देवासमोर येईल, मी केव्हा येऊन देवासमोर हजर होईल। आणि स्तोत्रकर्ता या पहिल्या 2 वचनामध्ये जिवंत देवासाठी स्वतःची त्याची असलेली उत्कट इच्छा आणि देवाच्या सहवासात सानिध्यामध्ये राहण्याची त्याची जी उत्कट इच्छा आहे ती तो व्यक्त करत आहे आणि याची ती जी उत्कट इच्छा आहे ती व्यक्त करत असताना तो त्याची तुलना हरणीच्या तहानेशी करत आहे। ज्यावेळेस हरणी खूप तहानलेली असते, ती कदाचित शुष्क भागामध्ये असेल किंवा तिचा पाठलाग कोणी शिकार करणाऱ्याने केला असेल, त्यावेळेस तिला पाण्यासाठी ती तरसलेली असते आणि तिचा जीव पाण्यासाठी फार तरसलेला असणारा पाण्यासाठी लुलपत असतो असं म्हटलेलं आहे। आणि त्या प्रकारे तो स्वतःची जी भावना आहे, माझी गरज जो देव आहे ती गरज पाण्याच्या आणि त्या हरणीच्या संबंधाशी तो जोडत आहे, त्याची तुलना करत आहे। आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी त्याच्या विश्वासणाऱ्याची जी उत्कट इच्छा आहे आणि प्रबळ इच्छा आहे त्याच्याबद्दल तो बोलत आहे। आणि पुढे हे स्तोत्र वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल हा जो स्तोत्रकर्ता आहे काही कारणास्तव तो यरुशलेमपासून किंवा ज्या ठिकाणी देवाचं मंदिर होतं त्या ठिकाणापासून तो दूर गेलेला आहे असं आपल्याला समजून येतं आणि देवाच्या घरापासून, देवाच्या सानिध्यापासून, आणि तो कदाचित तो शत्रूंच्या मध्ये असेल असं म्हणतात। आणि ज्यावेळेस दाविदाचा पाठलाग झाला, शल्मोनाने त्याचा पाठलाग करून त्याच्या जीवावर तो उठला होता आणि तो यरुशलेमापासून त्याला बाहेर जाऊन पळावं लागलं। अशा वेळेस तो देवाच्या मंदिरासाठी त्याची खूप उत्कट इच्छा होती की देवाच्या मंदिरात यावं आणि देवाच्या लोकांमध्ये, यरुशलेममध्ये आणि जे देवाची उपासना करणारे लोक आहेत त्या ठिकाणी पुन्हा येऊन देवाच्या सहवासामध्ये राहण्याची त्याची उत्कट इच्छा होती। त्यावेळेस हे स्तोत्र लिहिण्यात आलं असं काही जणांचं मत आहे। आणि म्हणून स्वतःची जी जिवंत देवासाठी जी इच्छा आहे, जिवंत देवाच्या सानिध्यात राहण्याची जी इच्छा आहे त्याच्यासाठी तो कसा तरसलेला आहे ते वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। वचन 3 आपल्याला सांगतं, तुझा देव कोठे आहे असे ते मला सारा दिवस म्हणत असताना दिवसा व रात्री माझे आसवेच माझे अन्न झाले आहेत। वचन 3 मध्ये त्याचा निराशेचा भाव आपल्याला पाहायला मिळतो। स्तोत्रकर्ता जो आहे त्याचा निराशेचा भाव आणि तो कसा खिन्न झाला आहे आणि तो शत्रूंनी केलेली त्याची जी उपेक्षा आहे आणि शत्रूंनी केलेली त्याची जी चेष्टा आणि थट्टा केली आहे
त्याचा प्रतिसाद देत असताना तो निराश झालेला आहे, आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि शत्रूंच्या उपवासामुळे त्याचं जे दुःख आहे तो व्यक्त करत असताना असं म्हणतो, ते मला सारा दिवस म्हणत असताना दिवसा व रात्री माझे आसवेच माझे अन्न झाले आहे. आणि या ठिकाणी जणू काय त्याचं रडणं त्याच्याबद्दल तो बोलत आहे आणि त्याची अतिशयोक्ती केल्यासारखी या ठिकाणी आहे. तो म्हणतो की दिवसाने रात्री माझे आसवेच माझं अन्न झालेले आहे. आणि त्याचा जीव देवासाठी लुलपत आहे, देवाच्या सानिध्यात जाण्यासाठी तरसत आहे. आणि त्याच वेळेस तो देवाची चेष्टा करणारे किंवा जिवंत देवाला न मानणाऱ्या लोकांच्या मध्ये आहे. आणि ते लोक कशा प्रकारे त्याचा उपवास करत आहे, तुझा देव कोठे आहे, अशा प्रकारे त्याला ते प्रश्न विचारून त्याला आणखी मानसिक छळ किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. हे आपल्याला वचन 3 मधून दिसतं. वचन 4 मध्ये मी कसा समुदायाबरोबर चालत असे, सण पाळणाऱ्या समाजाबरोबर हर्षाच्या व स्तुतीच्या शब्दाने मी कसा त्यांना देवाच्या घराकडे मिरवीत नेत असे, या गोष्टी आठवून मी माझ्या ठाई माझा जीव ओततो. आणि वचन 4 मध्ये अतिशय स्पष्टपणे तो कशा प्रकारे देवाच्या घराकडे जाण्यासाठी आणि देवाच्या घराकडे तो पूर्वी कसा जात होता आणि देवाच्या लोकांच्या सोबत स्तुतीने आणि हर्षाने तो मंदिरामध्ये कसा प्रवेश करत होता, याबद्दलची त्याची आठवण तो सांगत आहे. विश्वासणाऱ्यांच्या सोबत आणि सामुदायिक उपासनेमध्ये जो आनंद आहे त्याचं तो स्मरण करत आहे. मंदिरातली उपासना, मंदिरामध्ये केलेली अर्पणं, प्रार्थना, देवाच्या लोकांच्या सोबत केलेली सहभागिता, या सर्व गोष्टींचं तो स्मरण त्याच्या निराशेच्या परिस्थितीमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही आपल्या सर्वांसाठी अतिशय उत्तेजनाची गोष्ट आहे की जेव्हा आम्ही निराशेमध्ये असतो, आम्ही त्रासामध्ये असतो, दुःखात असतो, ज्यावेळेस शत्रू आणि जगातले लोक आपल्या विश्वासाविषयी प्रश्न विचारतात आणि आपल्याला पुन्हा निराशेमध्ये पाडतात, अशा वेळेस आम्ही कशाचं स्मरण करावं, या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. स्तोत्रकर्त्या आपल्याला दाखवून देत आहे की त्याचा जीव निराशेमध्ये असताना, त्रासात असताना, संकटात असताना सुद्धा जिवंत देवासाठी तो तहानेला झाला आहे. त्याच्या सहवासासाठी, त्याच्या लोकांच्या सोबत सामुदायिक भक्ती करण्यासाठी तो तहानेला झाला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या परिस्थितीमध्ये असताना तो आठवत आहे की मी कसा देवाच्या मंदिरामध्ये लोकांच्या समोर, लोकांच्या सोबत जाऊन देवाची सामुदायिक उपासना करत असे. आणि हे 4 वचनं जेव्हा वाचले तेव्हा मी स्वतःचं परीक्षण करतो आणि मी स्वतःची तुलना करतो की खरंच माझा जीव कधी देवासाठी अशा प्रकारे ताणेला होतो का. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही परिस्थिती येते ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यापासून दूर असतो, वचनापासून दूर असतो. आम्ही कदाचित आपल्या प्रियजनांना गमावून बसतो. कधी आमच्या नात्यांमध्ये, संबंधांमध्ये तणाव असतो. अनेक परिस्थितीमध्ये आम्ही देवापासून